सकाळी उठून असं कोणी म्हणायला नको की रातचा कीर्तनकार फक्त चिमण्या उडवून चालला गेला, त्याने देवाचं तर काही सांगितलंच नाही. अर्थात देवाबद्दल तुम्हाला एवढी आत्मनियता आहे का नाही मला माहित नाही, परंतु पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्या गावामध्ये आलो होतो भवानी मातेच्या मंदिरावरती, त्याच्या 2 दिवसाआधी आमच्या बन्सीलाल बाबांनी मला गावाचं खूप वर्णन सांगितलं होतं आणि ते वर्णन ऐकल्याच्या नंतर या गावामध्ये येण्याचा माझा उत्साह वाढला होता. इतके चांगले जर कीर्तन ऐकणारे त्या गावात लोक असतील, एवढे शांत लोक बसत नाही हो. मी गण फिरलो, इथला शांत नाही, एकदम शांत. महाराजने कधी डोळ्या राहिली ना त्याला जप सुद्धा लागते, इथला शांत आहे. त्या काही ठिकाणी फार अशी गडबड 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 चालते, पण आनंद आहे. एक प्रश्न विचारणार मी तुम्हाला, आणि प्रश्न विचारणार म्हणजे मी फार मोठा शहाणा आहे असं नाही बरं का. मी जो प्रश्न विचारणार आहे आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हिंदू आहात याची जागृती करणारा प्रश्न आहे. साधा सरळ सोपा विचारेल, उत्तर येत असेल तर फक्त एकाने उत्तर द्यायचं. ज्या बाईने, ज्या माणसाने किंवा ज्या मुलीने योग्य उत्तर दिलं, 550 रुपये बक्षीस आहे बन्सीलाल काकाकडून. मनकडे पैसा नाही, मी गरीब माणूस आहे, मला खिसाच नाही. काय खिसा? महिला वर्ग, रावणाला कोणी मारलं बरं? गणपती बाप्पा इथे तर बरोबर. धर्माची चर्चा झाली पाहिजे का नाही? आणि इथं नाही धर्म तर कुठंच नाही, मग आयुष्यभर तर गप्पा मारणारच आपण. किती सोपा प्रश्न आहे. रावणाला कोणी मारलं माहिती तुम्हाला? राम. अहंकारानं. बघा असं बोललं पाहिजे. मला हिंदूंच्या बायांकडनं फार मोठी अपेक्षा आहे. सती बी होता आला पाहिजे आणि काली बी होता आला पाहिजे, पेन बी चालवता आला पाहिजे, तलवार बी फिरवता आली पाहिजे. आता स्पष्ट बोलायचं. ताईंनी सांगितलं अहंकार, मला अभिमान आहे तुमचा, तुम्ही बोलल्या, पण उत्तर चुकीचे, त्याच्यामुळे हरकत नाही, पण तुम्ही बोलल्या याचा स्वाभिमान आहे. अहंकाराने मारलं हे 3 नंबरचं उत्तर आहे. ओरिजिनल रावण कोणामुळे मेला आणि कोणी मारलं असा कधी प्रश्न तुम्हाला याच्यानंतर कोणी विचारला तर ते उत्तर तुम्हाला जय श्रीराम म्हटल्याला कोणी हिंदू होत नाही, जगदंबा म्हटल्याला कोणी मावळा होत नाही, दाढी ठेवल्याला कोणी छत्रपती होत नाही. जेव्हा छत्रपती लहान होते, संभाजी महाराज आणि हे छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा मासाहेब जिजाऊ मांडीवर खेळवताना रामायण महाभारत सांगायच्या. मग तेच रयतेचे राजे घडले. आपल्याला शिकवल्याच गेलं नाही. 3ऱ्या वर्षाच्या पोरग्याला पिवळ्या गाडीमध्ये तो जपमाईन उठेल निरा, तो तटे मॅडमले मम्मी म्हणाला जायले, त्याला माहितीच नाही मम्मी कोण आहे. 3 वर्षाच्या पोरग्याला काय शिकवणारे शिक्षक? पूर्वीच्या काळी शाळेत जायचे तर मास्तर घाबरायचे पोरांना. खरंय का खोटं आहे? असे मुलं असायचे काळे भोर, ते पतपत तेल डोकाने, कोंटी, त्या मबाटा बोरे, कैटे, गुल्लर, दगडे, चिचोऱ्या. तुम्हाला सांगितलं ना मी म्हणून. आणि मग ती अशी थैली टांगिलेवाने अंडा मास्तरना तोंडवर, आणि मास्तरने कधी मारायला सुरुवात केली. मास्तर मला मारा, पण मग बापले सांगा नाही. बरोबर आहे. आते जर पोऱ्याकडे तर केली तो सांगा असे का लगेच पप्पा बिंडोक लगेच शाळा बिडी जात. ही जे मारायची पद्धत बंद झाली ना आणि 8वी पर्यंत पास करायची जी पद्धत चालू झाली ना, सगळ्या भारताचा सत्यानाश होणार आहे. 8वी पर्यंत. अरे 10वी पास झालेल्या मुलांना 12 घडी पाठ नाही. 12वी वैग्यात क म्हणता येत नाही. 12वी मध्ये बीकॉम, बीए, बीएससी, एम.कॉम वैग्यात विचारा त्यांना 12 घडी नाही म्हणतायत. एबीसीडी पटकन म्हणतायत. का? इंग्रजांची भाषा तुम्हाला जमते. आणि छत्रपतींनी आपल्या हृदयाचं रानाचं पान आमच्या 12व्या शतकामध्ये लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी सारखी भाषा जगात नाही. आई राणीमध्ये माय म्हणता, आईला काय म्हणता? माय. माय म्हटलं की प्रेम आहे. मम्मी कसं वाटतं ते मम्मी? मम्मी शब्दाचा अर्थ गुगलला टाका. मम्मी म्हणजे मेलेलं प्रेत. खोटं निघणं, मला रुपया देऊ नका. मम्मी म्हणजे मेलेलं प्रेत. इजिप्त देशामध्ये जी बाई मरते, जो माणूस मरतो, त्याला एका पेटीत ठेवता 500-600 वर्ष आणि मग त्याला म्हणता मम्मी. काय म्हणता? हे खोटं नाहीये. आपला शब्द आई. काय? आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई काणी मध होई शोककारी, नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा मम्मी विना, आई विना. आई म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी म्हणायचं. माय म्हणायचं. काय म्हणायचं? माय. माय किती गोड वाटतं. त्याच्यामुळे बाबा, पप्पा. पप्पा कसं वाटतं? ते गंधपड वाटतं का नाही? पप्पा म्हणायचं, बाबा म्हणायचं. काय म्हणायचं? आणि आपल्या घरी जर कोणी शिक्षक वगैरे आले तर हाताने सांगायचं, सर हे माझे वडील आहेत. काय सांगायचं? नाही सांगा, या मला पप्पा आहेत. पप्पा मध्ये माझ्या
पप्पा मजा आहे, शब्दात मजा नाही. गडबड करत जातलं का? ऐका, प्रश्न असा विचारला आहे, जीव भ्रमले या कामे कैसे कळो येतीवर मे. रावणाचा काम विभंगला. अगदी 2 मिनिटांमध्ये प्रश्नाचं उत्तर. ताईंनी सांगितलं अहंकाराने मारलं, एका ताईने सांगितलं रामाने मारलं. मला माणसांकडनं बी काही अपेक्षा आहे. महेंद्र पाटील तुम्ही बोलू नका, तुम्ही माझ्या खालती होतात. अगो भांड फोडतात तुम्ही. हे सासरवाडीचे लोक आहेत माझ्या, सासरे, माम सासरे, पोई सासरे. नातेवाईक कसे पाहिजे कीर्तनला येणारा? शेवट नाही माहिती, मांडी मार रे तुरे. तू रे मांडी मारणार आहे. झोप येते का बाळा? नाही ना? हा, मांडी मारायची. तुम्ही सांगू शकता भक्ती मंडळपैकी कोणी कर्माने? आई उत्तर भेटेपर्यंत मी आधी उभा राहतो होते, तुम्ही उठे का जातच नाही. बिभीषणामुळे जग आधी एक नाव पाहिली ना. कोण म्हणे कर्म, कोण म्हणे अहंकार, कोण म्हणे बिभीषण, कोण म्हणे काय म्हणजे. आधी मला असं वाटायला लागे की मी का दुसरं रामायण वाची येते झाला. आता लक्ष देऊ एकदा पोरींनो. तुम्हाला कळलं का कीर्तन सगळ्यांना कळलं. रावणाला बहीण होती, तिचं नाव आहे शूर्पणखा. काय नाव आहे? शूर्पणखा. नाव का पडलं महाराज तिचं? कारण तिचे नख सुपा एवढाले मोठे होते. सूप असतं ना आपलं, त्या सुपा एवढाले नख होते. किती सुंदर असेल ती. हा, ती आली आकाश मार्गाने उडत होती. सगळ्या हिंदूंच्या पोरांनी लक्ष देऊन एकदा पोरांनो, येत्या काळामध्ये आपल्या धर्माचं नॉलेज आपल्याला या मिशनऱ्यांनी न मिळवू दिल्यामुळे आपला धर्म मागे. आणि मला माझ्या तरुणांवरती पूर्ण विश्वास आहे की येत्या काळामध्ये धर्मासाठी शस्त्र उचलायचं असेल तर ते शास्त्र अध्ययन तुम्हाला करावं लागेल. नाहीतर रामनवमीच्या दिंडीमधून जर कोणी गच्ची पकडून जर बाहेर विचारलं ना, सांगता आलं पाहिजे. 5 वर्षाच्या मुसलमानाच्या पोराला मोहम्मद माहितीये, पैगंबर माहितीये, अल्लाह माहितीये, फराला माहितीये, शरीफ कुराण माहितीये, दिव्य कुराण माहितीये, हजची यात्रा माहितीये, आदाब माहितीये, सर्रा माहितीये, सगळं माहितीये. आमना पोरेतली विचारा गीता मा श्लोकीतला. हा, आमले माहित नाही. तू खरं हिंदू आहे? आणि अजून एक बॅग डोक्यात घातलं, महाभारत घरात ठेवायचं नाही. महाभारत घरामध्ये होतं. लक्षात ठेव जा, महाभारत हिंदूंचा ग्रंथ आहे आणि तोच ग्रंथ घरात ठेवला नाही, तुम्ही वाचणार नाही, धर्माचं नॉलेज तुम्हाला येणार नाही. तुम्ही काय धर्माचं रक्षण करणार आहे? हे डोक्यातून काढून टाक जा. धर्माचा ग्रंथ घरात असला पाहिजे. हा, कृष्ण परमात्म्याला 100 होते, एकले बी जगू दिलं नाही. आणि 5च होतं, एक बी मरू दिला नाही. कोण म्हणतं घरात ठेवायचं नाही? तेव्हा आपला धर्मग्रंथ येतो. आणि प्रत्येकाच्या घरात एक लखलखीत तलवार देवाच्या नावाने का असली पाहिजे. जेव्हा दंगा उठी खुरपणी गावणे गरमाई. धुळ्याला काय झालं होतं? मागच्या 3 वर्षाला मंदिर तोडलं होतं रामचंद्र प्रभूंचं. काही झालं नव्हतं, फक्त नोटीस गेली होती. आणि एवढी हिंमत का होते? कारण त्यांना माहितीये तुम्ही तेव्हा बी झोपले होते ना, आता बी झोपले. झोपेतून जागे व्हा, नाही तर एक दिवस असा येणार ना की सगळं निघून गेलेलं असेल हातातून. ऐका, कोणी मारलं मग रावणाला? कोणी राम वगैरे सांगितलं. आता लक्ष देऊन एकदम मरेपर्यंत विसर्जन का कीर्तन संपलं. शूर्पणखा हवेने उडत गेली आणि उडता उडता तिला राम दिसले. कोण दिसले? ती ओळखत नव्हती, पण राम दिसायला खूप छान होते. तपस्वी होते ते. एक पत्नी एक वचनी. रामांजवळ गेली ती. कोण आहे? तेव्हा जो ओरिजिनल मुलगा असतो ना, तो पहिले बापचं नाव सांगास. जो नवीन ठिकाणी जातो ना, पहिले बापाचं नाव सांगतो. आणि जो उद्धट असतो तो त्यानं नाव सांगते. राम काय म्हणतात माहितीये? देवी, मी दशरथ नंदन राम आहे. कोण आहे? दशरथ नंदन. सांगू शकत होते ब्रह्मांडाचा नायक राम आहे, विष्णूचा अवतार. नाही सांगितलं. काय सांगितलं? दशरथ नंदन राम आहे. तिने सांगितलं, वा खूप छान दिसताय तुम्ही. म्हणे मग माझी अशी इच्छा आहे तुम्ही माझ्याशी लग्न करावं. आते ना जर राम राहता ते आते ना राम म्हणता गडबड करू नको, सीता पटेल मी हाय कडी सुना तो सांगतो तुझे. या पोरेतले जे हसवून ना, यातले बट माहिती आहे समाज मा काय घडी ना. मी बोलेल त्याच्यावर जाता जाता. मला काय 2 कीर्तन झाले, आता परत काही माझी बी नको ते. परत एक कीर्तनकार गावात नको. तुम्ही या मतात आहे. 2, 4, 5 वर्ष गॅप असला पाहिजे. प्रेम टिकून राहतं. दूधनी कॅन वाजली म्हणजे चहाना टाइम होई गया. ऐका इकडे. शूर्पणखेने हे राम वाल्मिकीत लिहिलं बरे. हे काय माझ्या मनाचं नाही सांगत आहे मी. शूर्पणखेने रामांना सांगितलं, मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा होते, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? रामचंद्र म्हणतात का? नाही म्हणे मी कुवारी आहे ना.
अरे तू जरी कुवारी आहे पण मनोवय जायले. मग पण मी माझ्या दरबारातून कोणाला खाली हाताने जाऊ देत नाही. मग तो लक्ष्मण बसलाय जा म्हणे तो त्याचं लग्न बाकी आहे. खरं सांगा विनेकरी बाबा, लक्ष्मण लगीन बाकी होतं का वय जायला होतं? का बघ खोटे बोलले राम, का बघ खोटे बोलले? कारण ही खोटं बोलली, आई लबाड होती. ही खोटं बोलली मी कुवारी, आई कुवारीनी होती, आई विधवा होती. मग कोणी मारला हिचा नवरा? रावणाने. लक्ष देऊन ऐक जाता, कोणी मारला हिचा नवरा? रावणाने हिचा नवरा मारला, ही झाली विधवा. आणि मेकअप करून गेली, सौंदर्य ब्युटी पार्लर 3,500 मा गड्डा पूजून जाईल होती ती. सध्या तेच चाललंय, जसं आहे तसं जा बेटीने राहणार, जशी तशी करणार पोरे आते. पहिले सारखं होतं ते, मी अशीच करणार, मी तशीच करणार, मला काही एज्युकेट मुलगी पाहिजे. तू करले रे तात्या, काही आमल्या म्हणतात विनेकरी बाबा. महाराज तुम्ही इतकं गावगाव फिरतात, दखा एखादी गरीबी होती आम ना टाया नाही. आणि सगाई करायला 3 राहिले पण शिला काका आम ना गावमा सगाई करी पोऱ्याला हाय लागणी पोर पै गई हो. त्यांना मला फोन होणार म्हणे महाराज, मग तिथं पै गई म्हणतं जाऊ दे, हळेत पुशी टाक, शेंदूर लाव, मारुतीना मंदिरवर पण ते वाव. तुम्हाला हे हसण्यासारखं वाटत असेल पण पत्रिका छापल्यावर सुद्धा मुली पडून जाता. हा रक्ताचा दोष नाही तर कशाचा दोष आहे? पहिले सांगा बापाला की पप्पा माझा याच्यावर प्रेम आहे, मी मर असू पण याने सोडावं नाही. तो बाप बी विचार करी पण समाजात नाव जाणे. पत्रिका वाटायला बाप गेला, पोर भूगोलला पेपरला काही उलीच नाही, पृथ्वी फिरायची त्याच्या. त्याच्यामुळे मी सांगेल शेवट 5 मिनिटं, आता तो विषय मला खराब करायचा नाही. मग शूर्पणखेने सांगितलं तो लक्ष्मण कुवार आहे म्हणे. हा, लक्ष्मणाकडे बघितलं म्हणे, हा बी चांगलं आहे म्हणे. आली लक्ष्मणाकडे, स्वर चालू ठेवला. लक्ष्मणाकडे आली आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा माझ्याशी लग्न करा. लक्ष्मण रामाकडे बघायचा, राम म्हणे गुपचूप, ते काय म्हणत ऐकले? अरे काय ऐकले? घर फार ती होई जाई, बायको वाटत केला नाही गुपचूप. रे काय गुपचूप दादा? अय ते इकडे काय? अगं मी नोकर आहे, आणि नोकराशी बायको नोकराने होण्यापेक्षा तो जगाचा मालक आहे, त्याच्याशी लग्न कर, जगाची मालकी नो. या कोणी नाही म्हणे तुमच्याशीच करायचंय. राम म्हणे बघ, ज्याचा खरोखर माझ्यावरती प्रेम असतं, मी त्याच्या घरी जाऊन तिचे उष्टे बोर खातो. मी शबरी मातेने 1100 वर्ष माझी वाट पाहिली, तू 11 सेकंदात बदलून गेली. तुझं प्रेम आहे माझ्यावर? तू जर म्हटलं असतं ना राम मी तुमच्या पायावर डोकं मारून मारून जीव देते, पण मी तुमच्या व्यतिरिक्त आता दुसऱ्याचा विचार करणार नाही, तर या जन्मात नाही पण कृष्ण जन्मात 16,108 बायकांमध्ये तुमचा नंबर लावला असता. पण तू 5 मिनिटं मग पलटी नाही. आणि जर तुला मी नाही तर लक्ष्मण चालतं तर तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. आणि मग तिने विचार केला, लक्ष्मण असा राम असा सीतेच्या अंगावर धावून गेली, नाक आणि कान कापलं लक्ष्मणाने. बरोबर आहे? बरोबर आहे. मग आता हिचं नाक आणि कान का कापलं गेलं? जीव भ्रमले या कामे, तिच्या अंतकरणात कान जागा झाला होता, अट्रॅक्शन. तशीच घरी आली, कानाला नाकाला ड्रेसिंग होती, कल्पनात्मक अलंकार आहे. रावण झोपलेला होता. दादा अहो लगेच उठी बटना. काय काय झालं तुझ्या नाकाला कानाला? तुला माहिती नाही? आई शेजार बायका आहे तुला, मग पण एक सुद्धा त्या सीतेसारखी नाही. आणि मग मी तिला घ्यायला गेली तुझ्यासाठी. खरं का खोटं? खोटं. आणि बायांना खोटं लवकर पडतं आणि बोलतं बी चांगलं येतं. एखादी बाई कधी रडून रडून एखादा विषय सांगायला लागले ना, माणसा तो खरं पटायला लागतो. रावणाने सांगितलं असं, हा अरे तुझ्यासाठी त्या सीतेला घ्यायला गेली होती मी, पण बघ माझी परिस्थिती काय झाली, तू त्या सीतेला घेऊन ये. आता मला एक सांगा, रावणाने सीता पाहिली न बघता तिच्यावर प्रेम झालं, जीव भ्रमले या कामे. आता वर्म चुकणार. मरीच मामाला फोन केला. कोण आहे मरीच मामा? रावणाचा मामा. ये म्हणे काय? हरण बनायचं, सीतेला रामाला भटकवायचं. मरीच मामा म्हणे मी असं पाप करणार नाही. रावण म्हणे मी तुला मात टाकसू. मग मरीचने विचार करा, याना हाते मरापेक्षा देवना हाते मरसूत. झाला तो हरण. मला आता एक सांगा, रावणाचा आणि रामाचा काही संबंध होता? नाही. तो त्याच्या लंकेत खुश होता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतूर, राजे ब्रिजे, बिभीषणासारखा भाऊ, कुंभकर्णासारखा भाऊ, इंद्रजितासारखा मुलगा, एवढं सगळं रावणाकडे असताना रावणाची रामाची भेट कोणी घालून दिली? हा
शूर्पणखा. कोणी? सुपर्णखा नाही, सुपर शॉपिंग होत ते शूर्पणखा. आणि मग असं काय केलं महाराज तिने? कारण लाडकी बहिणीचा योजनेचा फॉर्म भरत असताना रावणाने तिला दाखला दिला नव्हता म्हणे. ज्या बाया 4-4 वर्ष भावाशी बोलल्या नाही त्यातले तर कमी अशा गुपचूप बोलत भाऊ तेवढा दाखला वाटलाय जरा 1500 रुपयासाठी इमान बदली करून ना. काय केलं शूर्पणखेने असं बन्सीलाल काका? ज्या दिवशी रावणाने हिचा नवरा मारला त्या दिवशी हिने शपथ घेतली होती, ज्याने मला विधवा केलं मी त्याच्या 80,000 बायका विधवा केल्याशिवाय राहणार नाही. रावणाला मारणारी खरी ही शूर्पणखा आहे. कोण आहे? हा, जर ती नाही राहते ना तर रावणा रामना काही संबंध नाही. औषधा लेवाल जाता नाही आणि होतच नाही. बिभीषणाला काही संबंध नाही, कर्माचा नाही ना अंकाराचा काहीच नाही. ही शूर्पणखा मेन सूत्रधार रावण मरण्याच्या मागे जीव भ्रमले या कामेन कैसे कडू येते वर्मे. मग नेमकं काय झालं होतं रावणाला? अभंगाचं 3रं चरण. विषयाचा माझ 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 काय धरून दिलाज काय धरून दिलाज जीव ब्रह्मणे या कामे जीव ब्रह्मणे या कामे काय धरून दिलाज काय धरून अशी या जुन्या चाली होत्या. निंबणीच्या झाडा मागे चंद्र झोपला आहे की नाही? कीर्तन 11:15 पर्यंत आहे. 9:45 कीर्तन चालू झालं होतं. रामकृष्ण हरी. 10:30 आपले वाजून गेले. एक शेवटचं चरण बाकी आहे आणि शेवटचं 5 मिनिटाचं प्रबोधन तरुण आणि तरुणींसाठी शेवटचं आहे. म्हणून आतापर्यंत मी तुम्हाला काही त्रास दिला नाही, पण आता हात असे मोकळे करा, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करा. परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करेल. विठोबार घुमाई 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 विठोबार विषयांचा माज काही धरून दिला ग. नेमका कोणता माज आहे आणि कोण लाज धरत नाही हे तुम्हाला जाता जाता मी सांगेन. तत्पूर्वी ही माया तुम्हाला कशी नाचवते याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात.
चाललेलं आहे. शेवटचे अगदी 5-7 मिनिटं आपल्या कीर्तनाची शिल्लक आहे. सर्वात आधी ज्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं
इथं आल्याच्या नंतर मुलांची गडबड चालू होती. माझं नशिबात चांगलं की आज मला गणपती बाप्पांची आरती भेटली. रात्री रोज झोपायला 2, 3, 4 वाजतात, त्याच्यामुळे सकाळची आरती केव्हा होते काही कळत नाही आणि संध्याकाळची आरती करायला आपण घरी नसतो. परंतु इथं आल्याच्या नंतर 10 दिवसांमधली आता ही 3री गणपती बाप्पांची आरती जानवे आपल्या गावामध्ये प्राप्त झाली. आनंद आहे. 4-5 जोडपे आरतीला उभे होते. काही ठिकाणी पण एक नियम आहे बाबा बरं का, गणपती बाप्पांची आरती स्पीकरमध्ये लावली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण स्पीकरमध्ये लावत असताना जे लोक तिथं उपस्थित असतात या सगळ्यांची ती आरती पाठ व्हावी याच्यासाठी स्पीकर हा बंदच असला पाहिजे, असा रूल आहे बरं तिकडचा. नाही तर नेमकं काय होतं माहिती आहे का, स्पीकर मग आरती चालत लोक ते अजून बी पाठ नाही, अजून बी एक वाक्य त्यांचं ते सरळ सोंड वक्र तृंड त्रि नैना दास रामाचा वाटपा आहे. अजून बी बऱ्याच बाया सजना म्हणतात, सजना सजना आहे मुझे सजना के लिए. मावशी गणपती चांगला नाहीये. फळीवर वंदना, काय म्हणतात ते, फळीवर वंदना. फळीवर नाही, फणी शब्द तो, फणी. परंतु ते ऐकून ऐकून काय होतं माहिती का, कधीतरी गणपती बाप्पांची, जाऊ द्या, गणपती बाप्पांची आरती कोणी लिहिली माहिती तुम्हाला, नाही माहिती? तो ऐकिला ना गणपती बाप्पा सपनमाईवर राहते. ज्या गणपती बाप्पांची आपण आरती करतो कमी महाराज इथलं जर आम्हाला माहिती राहतं ते आम्ही तुमले बोलावतो का, हे चांगलं उत्तर आहे, हे मला मान्य आहे. गणपती बाप्पांची आरती लिहिली समर्थ रामदास स्वामींनी. कोणी? समर्थ रामदास. हा, दास रामाचा वाटपा आहे, दास रामाचा समर्थ रामदास स्वामी यांनी ती आरती लिहिलेली, हे लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. जाता जाता 2 शब्द महत्वाचे, जास्त बोलणार नाही, जास्त बोलले तर कंटाळवाणं होतं. इथं बसलेल्या तमाम हिंदू बहिणी असतील, माणसं असतील, सर्वांना एक सांगणं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आता मुक्ताई फळावरती जेव्हा आमच्या मिटिंगा होतात तेव्हा काही कीर्तनकार अध्यात्मावर बोलतील, काही कीर्तनकार समाजावरती बोलतील आणि काही ठराविक कीर्तनकार धर्मावरती बोलतील. धर्मावरती बोलत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही ही बाजू आम्हाला सांभाळायची ताकीद आहे. आम्ही दुसऱ्या धर्माचा अपमान करणार नाही, परंतु आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे हे आम्ही सांगितलं पाहिजे. थोडं इकडे सरका बाबा, तुम्ही आता इकडे येऊन जाते मी आता सगळ्यात पोरांनो. आता महिलांना हा विषय कळणार नाही म्हणून त्यांच्याकडे बघून सांगायचा काही विषय नाही. जगतामध्ये 196 देश आहे आणि 196 देशांमध्ये 52 देश मुस्लिमांचे असताना 52 देशांमधून फतवा निघालेला आहे. त्या फतव्याचं नाव आहे गजवाई हिंद. काय नाव आहे माहिती का तुम्हाला? गजवाई हिंद. आणि गजवाई हिंदाच्या खाली 4 प्रकारचे जिहाद चालवले जातात. लव जिहाद, लँड जिहाद. काय चालवलं जातं? लव जिहाद माहिती तुम्हाला? ब्राह्मणाची पोरगी 25 लाख, क्षत्रियाची पोरगी 20 लाख आणि दुसऱ्या खालच्या कोणत्याही जातीची पोरगी आली तर 15 लाखाचं बक्षीस त्या मुलांना दिल्या जातं. तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही. धुळ्यासारख्या चांगल्या चांगल्या कॉलेजच्या भोवती एखाद्याकडे चांगली गाडी असते तर चांगली शेविंग करतो, टीका लावतो, हिंदू म्हणून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. चांगल्या धर्माच्या पोरगीला, चांगल्या सुशिक्षित घराण्याच्या पोरगीला हळू 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 त्यांच्या मुलगीच्या डोक्यात प्रेमाचं भूत घालणार. मग 4-5 त्यांचे मुलं, 4-5 आपले मुलं त्या मुलीच्या डोक्यामध्ये प्रेमाचं भूत घुसणार आणि एक वेळा ती मुलगी प्रेमात पडली का 4 महिन्याच्या नंतर तिचं कोर्ट मॅरेज होणार आणि 6 महिन्याच्या नंतर मग त्या घराच्या फेऱ्या चालू होत्या. मग 4 महिने त्या पोरगीला त्या घराचा हिजाब शिकवला जातो, आदाब शिकवला जातो, नमाज कशी. आणि हे तुम्हालाच नाही, सोनाक्षी सिन्हा नावाची हिरोईन आहे माहिती पोरांनो तुम्हाला? सोनाक्षी सिन्हा हिंदूची पोरगी असताना तिच्या बापाचं नाव आहे शत्रुघ्न सिन्हा आणि तिच्या काका चुलत्यांचं नाव आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. आता गुगल करा, खोटं निघलं तर मला तुम्ही इथं थांबवा. 4ही भावांचे नाव राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हिचं नाव सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या भावाचं नाव आहे लवकुश आणि घराचं नाव आहे रामायणा. काय नाव आहे? आता असं वाटत असेल केवढं मोठं हिंदू घराणं आहे आणि लग्न कोणाशी केलं? मी यासोबत. काय केलं? आमच्या मुलाची का बाई हिंमत होत नाही एखाद्या बुरख्यावर इकडे बघायची, याला काय नाही वाटत त्यांच्याशी लग्न केलं पाहिजे का? कारण तसा फतवाच नाही. 35,000 पोरी 4 वर्षात गायब आहे. आपलं चालू आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 35,000 पोरी कत्लेआम झाल्या आणि जे 27 बलाकार पेपरला आले ना असे रोज 1000 होता, पेपरला येत नाही. आणि आपल्याच मुली का भाडल्या जातात? मेणबत्त्या चेटवणार. अरे ज्याने बलात्कार केला त्याला जाडा ना, हिंमत नाही तुमच्यामध्ये? किती दिवस तुम्ही शंड म्हणून जगणार आहे? बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, मला परत बोलू नका, गणपती बाप्पाला नमन, त्याची माफी मागून बोलतोय. बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातलं एक वाक्य आहे, हिजडे वो नाही होते
जो तालियां बजाते हैं हिजड़े वो होते हैं जो हिंदू हो की हिंदुत्व का विरोध करते. ते खरे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. या लोकांनी कधी धर्म पुढे जाऊच दिला नाही. 35,000 पोरींचा कत्लेआम झालेला आहे. जळगावमध्ये रामेश्वर कॉलनी 17 पोरी एकाच मोहल्ल्यातून गायब आहे. एखाद्या शहरामध्ये एखादी कॉलनी असते, हळूहळू त्या कॉलनीतलं एक एक आपलं घर कमी होतं. का? याच हिंदुस्थानामध्ये जर तुमची माईंड मन सुरक्षित नसेल, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेण्याच्या पात्रतेची शिल्लक राहत नाही. का? कारण नाही शिल्लक. 5 लाख ब्राह्मणांना, काश्मीरी पंडितांना 1948ला काढून दिलं होतं. काय सांगितलं होतं? घरात फक्त तुमची बायका पोरं जे असेल ते ठेवायचं, अंगावरच्या कपड्यावर निघायचं. आणि 5 लाख काश्मीरी ब्राह्मण हाकलून दिले होते. तेव्हा बी भारत शांत होता. भारताची फाडणी झाल्याच्या नंतर तिकडचे मुस्लिम आनंदात आहे, इकडचे मुस्लिम आनंदात आहे. परंतु तिकडचा हिंदू हाकलून दिला होता, अंगावरचे कपडे सुद्धा काढून दिले होते. वाघा बॉर्डर वरून जेव्हा हिंदू भारतामध्ये आला, अंगावर कपडे नव्हते, थंडीचे दिवस होते, तेव्हा एका मस्जिदीमध्ये रात्रभर हिंदू लोक राहिले होते. तेव्हा महात्मा गांधींनी आंदोलन केलं होतं, मस्जिदीच्या बाहेर निघा. का? त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे मस्जिदीच्या बाहेर आम्ही निघतो, पण अंगावर कपडे नाही, बर्फ पडतोय, आम्हाला दुसरी जागा द्या. तेव्हा गांधीजींचं स्टेटमेंट आहे नथुराम गोडसेंच्या याच्यावरती की तुम्ही मरा, मला सांगायचं नाही, पण कोणाच्या धर्माला अपवित्रता करायची नाही. आणि सुरुवातीपासून हे षडयंत्र केलंय. 2020ला जनगणना व्हायला पाहिजे होती, तरुणांनो झाली का? नाही झाली ना. या लोकांना काही घेणं नाही त्याच्याशी, यांना माहितीच नाही जर जनगणना नाही झाली तर काय होणार आहे. या भारतामध्ये 100 कोटी हिंदू असताना राम मंदिर बांधता आलं तुम्हाला? आहे तुमची ताकद तेवढी नाहीये. का? कारण अरे 100 कोटी भारतामध्ये कागदोपत्री हिंदू तरी हिंमत नाही. मग आता आदिवासी पाड्यांवरती जाऊन मुस्लिम ख्रिश्चन या 2 लोकांनी एक ट्रेंड चालवलेला आहे. काय ट्रेंड चालवला? गावागावात जाता, पाड्यापाड्यात जाता आणि गरीब लोकांना असं घेता वस्ती पाड्यावर. आणि काय सांगता पोरींनो, जेव्हा तुमच्याकडे शासकीय अधिकारी येतील तेव्हा जनगणनेमध्ये हिंदू लिहू नका, आदिवासी लिहा. काय म्हणतात ते? असं लिहा. काय लिहा? कारण कागदोपत्री हिंदू अल्पसंख्याक झाला मग तुमचा कार्यक्रम बजेटशीर होणार म्हणजे होणार. आणि जेव्हा कायदा होणार तेव्हा तुमचं कोणीच ऐकून घेणार नाही. आता वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करायचं चालू आहे आमच्या लोकांना. आणि आज ना काय ऐकू तुम्ही माझं, आज तुम्हाला वाटेल महाराज काहीतरी भलतंच बोलून गेले, पण ज्या दिवशी मी मरेल ना आणि ज्या दिवशी तुम्हाला माहित पडेल ना मनोज महाराज येणगावकर मरी घ्या, त्या दिन तुम्हाला डोळ्याला पाणी की सदा कोणीतरी होता धर्मासाठी बोलत होता. कोणी बोलत नाही, काही घेण्यात त्याला. 2 तास कीर्तन केलं, शांततेत बी बोललं तर पैसे तेवढेच भेटणार आहे, विनोद केला तरी तेवढेच भेटणार आहे. मग काय रिस्क घ्यायची? कारण आहे त्याला धर्म रक्षिती रक्षिता अहिंसा परमधर्मो हिंसा धर्मो तथैवच. आपण जर धर्माचा पताका घेऊन जर समाजामध्ये जात असू तर मग तुम्हाला घाबरण्याचा कुठला. माझी आई मला रोज सांगते, भाऊ एवढ्या जोरात बोलत जाऊ नको रे, लोक चांगले नाही. माझ्या आईला मी नेहमी सांगतो, आई जननी जनेतो ऐसा जने वीर दाता या शूर नाही तो जननी बाज रहे किंवा गमाय. 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज तलवार घेतात, तोरणा गडावरती जातात. असंच कधी मासाहेब जिजाऊने सांगितलं असतं नको जाऊ रे, रयतेचं राज्य आलं असतं? नाही आलं असतं. पोरींनो तुम्ही फॅशन सांभाळा, भक्ती करू नका, देव करू नका, धर्म करू नका, माळा घालू नका, उपवास करू नका, पण ज्या मायबापाने तुम्हाला जन्माला घातलं त्यांची मान मरेपर्यंत समाजात खाली जाऊ देऊ नका. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचं या हिंदुत्वाचं कल्याणच होणार. एवढं करा, फक्त एवढं करा माझ्यासाठी. काय प्रेम काय नसतं. हे 2, 4, 5 वर्ष गेले का तुमचं शेवटी मग तुम्हाला विकल्या जाणार आहे बाजारामध्ये. काय प्रेम नसतं या जगतामध्ये. तुमच्यावरती ओरिजिनल प्रेम करणारे फक्त 2च लोक, एक माय आणि दुसरा बाप. बाकी सगळे शरीरावरती अट्रॅक्शन करणारे लोक, यांच्या नांदी लागायचं नाही. पोरींनो जीवन जगत असताना असं जगा, ज्या दिवशी तुम्ही मरणार ना त्या दिवशी तुमच्या आत्म्याने सांगितलं पाहिजे निष्किलंकित म्हणून मेली, हिंदूंची शेरणी म्हणून मेली, कोणाला हात लावून वेश्या व्यवसायात जाऊन माझं मरण झालेलं नाही. एवढं जरी तुम्ही डोक्यात घेतलं ना तरी छत्रपती आणि गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला चांगला सुखाचा आशीर्वाद देतील. एवढं सांभाळा. सगळ्या पोरांना सांगणे, पोरांनो कीर्तनकार मोरू द्या तिकडे, एक मित्र म्हणून ऐका, आपल्या मुळे जर एखाद्याच्या माय बहिणीला जर भीती वाटत असेल ना तर आपलं जगून काही अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, पर उपकार्य नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया. हे जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहे. अरे मुसलमानाच्या सुनेला सुद्धा माय म्हणणारा आपला राजा. मग आपण कमीत कमी आपल्या भाऊबंदकीतल्या मुलींना तरी बहीण म्हटलं पाहिजे का नाही? हा, आणि तुम्ही जे पाप करताय ना हे देवाला कळतंय. आणि एक दिवस असा फटाका फुटेल. आणि पोरांना सांगणे, संपलं कीर्तन. जी मुलगी रात्री 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर तुमच्याशी बोलते, खरं सांगा पोरांना, छातीवर हात ठेवून तीन मायबापले पसाडरा निघन ती फसवते का नाही? तुम्हाला संसार करी ती. हा, कॉलेजला 12 वाजेला गेल्यावर 2 वाजेपर्यंत जर एखादी मुलगी हॉटेलवर एखाद्या मुलासोबत जात असेल ना
तर तिने तुम्ही विचार करा, ही जर माय बापाशी खोटं बोलू शकते तर तुमच्यापेक्षा चांगला भेटल्यावर तुम्हाला धोका देणार आणि तुम्ही मरणार, याच्यासाठी जन्माला आले. अरे क्या मरते हो यार सनम के लिए, सनम तो बेवफा होती है, मरना है तो मरो मेरे इस वतन के लिए, यही हसीना है दुपट्टा उतार देंगे तुम्हारे कफन के लिए. देव देश धर्मासाठी माणसाचं परिधान झालं पाहिजे. रिकाम्या गोष्टींमध्ये डोकं घालू नका. शिकायच्या वेळेस शिक्षण करा, नोकरीला लागा, आणि ज्या मायबापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या मायबापाचं, समाजाचं, धर्माचं नाव टिकवा. परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हे दोन कडू शब्द पचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं. आज खूप पाठ दुखत होती, अंमळनेरला मी डॉक्टरकडे गेलो होतो थेरपीमध्ये. त्या डॉक्टरने बी मशीनमध्ये घालून दिलं मला, पण तरी सुद्धा आता माझी पाठ आणि छाती दुखायला लागली. तुम्ही मला इथं दुसऱ्यांदा बोलवलं, माझं ऐकून घेतलं. मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे. आपण एकमेकांना धर्म जागरण केलं पाहिजे. आणि आज नाही ऐकलं तर येत्या काळामध्ये विनाश आपल्याला भोगावा लागेल. धन्यवाद बनसेलाल काका. तुमच्या माध्यमातून का असे ना, योगेश दादांनी सेवा घेतली, सगळ्या तरुणांनी त्यांना मदत केली. सगळं गाव या ठिकाणी गणपती बाप्पांच्या निमित्ताने जमा झालं. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करो. परमात्मा तुम्हा सर्वांना सद्बुद्धी प्रदान करो. आणि असं धर्म, असं सामाजिक कार्य तुमच्या नगरामध्ये घडत राहो ही प्रार्थना करतो. ज्या संतांमुळे मी दोन शब्द बोलू शकलो त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली.